नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात सगळे? मजेत ना? मी मारुती शहाणे आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. इयत्ता 8वी विज्ञान विषयातील 5व्या टॉपिकचा व्हिडिओ आपण पाहत आहोत. मित्रांनो, आजचा हा तिसरा व्हिडिओ आहे. यापूर्वीचे 2 व्हिडिओ तुम्ही नक्की पाहिले असतील. मागच्या व्हिडिओमध्ये आपण आतापर्यंत काय चर्चा केली सारांशाने बघूयात आणि मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. 5वा जो टॉपिक आहे तो म्हणजे इनसाइड द ॲटम. या टॉपिकच्या सुरुवातीला काही प्रश्नांवरती आपण चर्चा केली होती. व्हॉट इज मीन बाय मॅटर. मॅटर म्हणजे काय आपण पाहिले की कोणतीही वस्तू किंवा पदार्थ, वस्तू जी असते ज्या पदार्थापासून बनते त्याला मॅटर असं म्हणतो, किंवा शास्त्रीय भाषेमध्ये मराठीमध्ये द्रव्य असं म्हणतो. त्यानंतर ॲटम म्हणजे काय, त्यानंतर स्मॉलेस्ट युनिट मॅटरचं जे आहे ते मॉलिक्यूल आहे आणि मॉलिक्यूलचं जे निर्मिती होते ते ॲटमपासून होतं, याबद्दल आपण चर्चा केली. त्यानंतर हा जो टेबल दिला होता याच्याही विषयी आपण चर्चा केली होती की स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ द सबस्टन्सेस जे आहेत त्याचे वर्गीकरणाचा हा तक्ता आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सबस्टन्सेस आणि त्याचा फॉर्म्युला, ॲटॉमिक फॉर्म आहे का मॉलिक्यूल फॉर्म आहे, याविषयीची आपण माहिती पाहिली होती. नमुन्यादाखल तुम्हाला काही सबस्टन्सच्याबद्दल आपण स्पष्टीकरण पाहिलं आणि उर्वरित भाग तुम्हाला सोडवण्यासाठी सांगितला होता. त्यानंतर डू यू नो मध्ये इंडियन फिलॉसॉफर कनाद ऋषींनी जी ॲटमची संकल्पना सांगितली किंवा अणूची संकल्पना सांगितली की ज्या वेळेला म्हणजे त्यांच्या कालावधीमध्ये, त्यांच्या काळामध्ये ॲटमला परमाणू हे नाव त्यांनी दिलं होतं, हे आपण पाहिलं. त्यानंतर ग्रीक फिलॉसॉफर डेमोक्रिटिस यांचं संशोधन त्याविषयी आपण पाहिलं. आणि आज ज्या अणूला आपण ॲटम नाव वापरतो हे खरं तर त्यांच्यामुळं मिळालेलं आहे, आपण पाहिलं. त्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण डाल्टन्स ॲटॉमिक थेअरी याचा अभ्यास केला होता. डाल्टन यांनी ॲटॉमिक मॉडेल जे आहे ते कशा पद्धतीचं आहे, ॲटमची रचना ही सांगितली होती. तुमच्या लक्षात असेल मित्रांनो, मी बोललो होतो की 8वीमध्ये सगळ्यात सोपी डायग्राम जर विज्ञानातली कुठली असेल तर डाल्टन्स ॲटॉमिक मॉडेल. फक्त एक भरीव गोल काढला की ॲटमची डायग्राम पूर्ण होते. त्यानंतर जे संशोधन झालं होतं त्यामध्ये थॉम्सन्स प्लम पुडिंग मॉडेल ऑफ ॲटम याविषयी आपण चर्चा केली. थॉम्सन यांनी सांगितलं होतं की ॲटमच्या आतमध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज जे आहेत ते विखुरलेले असतात. तर आधीचं जे डाल्टनचं मॉडेल आहे त्याचे हायलाईट्स या ठिकाणी मी केलेले तुमच्या लक्षात येईल आणि आपण पुढच्या प्रश्नांमध्ये त्याची चर्चा करणार आहोत. त्यानंतर रुदरफोर्ड या शास्त्रज्ञांनी केलेला एक्सपेरिमेंट आपण पाहिला होता, रुदरफोर्ड्स न्यूक्लिअर मॉडेल ऑफ अ ॲटम. सौरमालेप्रमाणे रचना या ॲटममध्ये पाहायला मिळते आणि हा एक्सपेरिमेंट जो आहे त्यांनी केलेला तुमच्या लक्षात असेल की गोल्डन फॉईल, सोन्याचा पत्रा घेतला, रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्स ज्याच्यामधून अल्फा पार्टिकल बाहेर पडत आहेत त्याचा माराही याच्यावरती केल्यानंतर काही अल्पकण सरळ गेले, काही वळले, काही कमी कोनातून, काही जास्त कोनातून वळले. हा एक्सपेरिमेंट आपण पाहिला तो तुमच्या लक्षात असेल. आणि या एक्सपेरिमेंटवरून काही कन्क्ल्युजन काढले गेले, त्याच्याशी रिलेटेड ही डायग्राम आहे. यामध्ये ॲटमचं स्ट्रक्चर दाखवलं आहे. मध्यभागी न्यूक्लियस आहे आणि त्याच्यामध्ये प्रोटॉन्स आहेत, तर बाहेरच्या बाजूला हे निळ्या रंगाचे दिसणारे इलेक्ट्रॉन्स आहेत. आणि हे अल्फा कण जाताना बरेचसे अल्फा कण सरळ जात आहेत, काही थोड्या कोणातून वळत आहेत तर काही जास्त कोणातून वळत आहेत, कारण अणूच्या मध्यभागी जे केंद्रक आहे किंवा न्यूक्लियस आहे त्याचा परिणाम म्हणून असं घडतं आहे, हे त्यांचं मत होतं, आपण पाहिलं. आणि त्यांचे जो कन्सेप्ट आहे ॲटमबद्दलचा त्याचं स्पष्टीकरण या पॅरेग्राफमध्ये आपण पाहिलं होतं की ॲटममध्ये 3 प्रकारचे कण असतात. त्यामध्ये प्रोटॉन जे आहेत पॉझिटिव्ह चार्ज असणारे हे ॲटमच्या सेंटरला आहेत. त्यानंतर पूर्ण ॲटमचे जे मास आहे ते न्यूक्लियसजवळ एकवटलेलं आहे आणि निगेटिव्ह चार्ज असणारे जे पार्टिकल्स आहेत इलेक्ट्रॉन्स हे न्यूक्लियसच्या बाहेर रिव्हॉल्व्ह होत आहेत ऑर्बिटमध्ये. हे आपण पॉईंट्स पाहिले होते. ठीक आहे, तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. आता आजचा जो व्हिडिओ आहे याच्यामध्ये सुरुवातीला काही प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत, त्या प्रश्नांची आपण चर्चा करूयात. काय प्रश्न एक एक बघूयात. ज्या मित्रांनी हा व्हिडिओ म्हणजे याच्या पूर्वीचा जो व्हिडिओ आहे तो व्यवस्थित पाहिला असेल त्यांना हे प्रश्नांची उत्तरं नक्की देता येतील. पहिला प्रश्न काय आहे, विच डिस्कवरी डिड पॉइंट आउट दॅट ॲन ॲटम हॅज इंटरनल स्ट्रक्चर. पण आतापर्यंत जे शास्त्रज्ञांनी प्रयोग केले त्यांची माहिती आपण घेतली की त्यामध्ये डाल्टन, त्यानंतर जे थॉम्सन आणि रुदरफोर्ड्स एक्सपेरिमेंट. तर या 3 शास्त्रज्ञांनी केलेल्या प्रयोगाच्या वरती आधारित हा प्रश्न आहे की विच डिस्कवरी डिड पॉइंट आउट दॅट ॲन ॲटम हॅज इंटरनल स्ट्रक्चर. ॲटमला इंटरनल स्ट्रक्चर आहे हे कोणत्या प्रयोगातून सिद्ध झालं. मुद्दाम मी थोडंसं स्क्रोल करून हे तुम्हाला आठवण करून देतो की डाल्टननी जी थेअरी मांडली होती, इथं ॲटमचं मॉडेल आहे पहा, आणि त्याच्यामध्ये सांगितलं होतं की ॲटम described as a Dalton turns out into a hard solid sphere with no internal structure.
त्यांच्या मते ॲटम म्हणजे एक सॉलिड असा हार्ड स्फिअर आहे, आतमध्ये त्याला विशिष्ट अशी रचना नाही. म्हणजे या पहिल्या एक्सपेरिमेंटमधून ॲटमचं इंटरनल स्ट्रक्चर समजलेलं नव्हतं. परंतु नंतर थॉम्सन यांनी जे मॉडेल एक्सप्लेन केलं ते म्हणजे प्लम पुडिंग मॉडेल, त्यामध्ये मात्र त्यांनी सांगितलं होतं की अकॉर्डिंग टू दिस मॉडेल द पॉझिटिव्ह चार्ज इज डिस्ट्रीब्युटेड थ्रू आउट द ॲटम अँड द निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स आर एम्बेडेड इन इट. हे पहा डायग्राम इथं आहे. म्हणजे या डायग्राममध्ये आपल्याला काय दिसतंय की ॲटमच्या आतमध्ये पॉझिटिव्ह चार्ज असा विखुरलेला आहे आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स एम्बेडेड आहेत. म्हणजे ॲटमच्या आतमध्ये वेगवेगळे पार्टिकल्स आहेत. हे थॉम्सन यांचं जे प्लम पुडिंग मॉडेल आहे त्याच्यावरून आपल्या लक्षात येत आहे. समजलं? म्हणजे ॲटमला इंटरनल स्ट्रक्चर आहे हे याच्यावरून काही अंशी कळालं. आणि सगळ्यात महत्त्वाचा जो तिसरा एक्सपेरिमेंट होता, कोणता एक्सपेरिमेंट होता तो, तर रुदरफोर्ड यांनी परफॉर्म केलेला एक्सपेरिमेंट हा, की ज्याच्यामध्ये न्यूक्लिअर मॉडेलबद्दल त्यांनी एक्सप्लेनेशन दिलं होतं. मी आता सुरुवातीला इंट्रोडक्शनला तुम्हाला सांगितलं की ज्याच्यामध्ये न्यूक्लियस आहे आणि त्याच्या बाजूला असणारे इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व होत आहेत ऑर्बिटमध्ये आणि त्यामुळं हे जाणारे अल्फा पार्टिकल जे आहेत ते त्यांची दिशा बदलत आहेत. म्हणजे ॲटमला इंटरनल स्ट्रक्चर आहे हे रुदरफोर्ड यांच्या न्यूक्लिअर मॉडेलवरून जास्त क्लिअर होतं, हे तुमच्या लक्षात आलं असेल. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट जो क्वेश्चन आहे तो आपण बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द सॉलिड ॲटम ऑफ डाल्टन्स ॲटॉमिक थेअरी अँड द थॉम्सन्स ॲटॉमिक मॉडेल. पहा, आता तुम्हाला सांगितलं की डाल्टन यांच्या मते ॲटम म्हणजे एक सॉलिड असं भरीव बॉल आहे किंवा बॉल लाईक स्ट्रक्चर आहे की त्याच्यामध्ये स्पेसिफिकेशन किंवा इंटरनल स्ट्रक्चर नाही. परंतु दुसरं जे मॉडेल आहे थॉम्सन यांनी सांगितलेलं ॲटॉमिक मॉडेल, पहा परत एकदा मी ह्या डायग्रामकडे तुम्हाला घेऊन येतोय की त्यांच्या मते ॲटममध्ये पॉझिटिव्ह चार्ज असणारे प्रोटॉन्स आहेत आणि निगेटिव्ह चार्ज असणारे इलेक्ट्रॉन्स हे त्याच्यामध्ये एम्बेडेड आहेत किंवा विखुरलेले आहेत. बरोबर आहे. म्हणजे हा दोन्हीतला मुख्य फरक आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे तो explain the difference between the distribution of positive charge in Thomson's atomic model and Rutherford's atomic model. आता दोन्ही एक्सपेरिमेंट किंवा ॲटमच्या स्ट्रक्चरबद्दल आपण पाहिलं होतं की पहिल्यांदा आपण एक एक विचारत घेऊया. थॉम्सन्स ॲटॉमिक मॉडेलमध्ये आणि रुदरफोर्डचं एक्सपेरिमेंट याच्या आधारे पॉझिटिव्ह चार्जबद्दल काय आहे. पहा, थॉम्सनचं जे मॉडेल आहे त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह जो चार्ज आहे तो पूर्ण ॲटम भरून विखुरलेला आहे असं त्यांचं मत आहे. बरोबर आहे. पॉझिटिव्ह जो चार्ज आहे तो ॲटममध्ये पूर्णपणे विखुरलेला आहे. तर रुदरफोर्ड यांनी जो एक्सपेरिमेंट केला त्याच्या आधारे त्यांनी काय सांगितलं तर ते न्यूक्लिअर मॉडेल आहे. न्यूक्लिअर मॉडेल म्हणजे काय तर पॉझिटिव्ह चार्ज हा न्यूक्लियसमध्ये फक्त आहे, तर निगेटिव्ह जो चार्ज आहे तो बाजूला ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व होत आहेत. लक्षात येतंय. म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज फक्त ॲटमच्या न्यूक्लियसमध्ये आहे असं रुदरफोर्ड यांचं म्हणणं आहे. मला वाटतं दोन्हीतला फरक तुमच्या नक्की लक्षात आला असेल. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. व्हॉट इज द पॉईंट डिफरन्स बिटवीन द प्लेस ऑफ इलेक्ट्रॉन इन द ॲटॉमिक मॉडेल्स ऑफ थॉम्सन अँड रुदरफोर्ड. मला वाटतं हा पण प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नक्की कळलं असेल की थॉम्सन यांच्या मॉडेलच्या मते ॲटमच्या मध्ये पॉझिटिव्ह चार्ज ठिकठिकाणी आहे आणि त्याच्यामध्येच इलेक्ट्रॉन जे आहेत ते विखुरलेले आहेत. आणि रुदरफोर्डचं जे मॉडेल आहे एक्सपेरिमेंटमध्ये आता सांगितलं हे न्यूक्लिअर मॉडेल आहे की ज्याच्यामध्ये ॲटमच्या सेंटरला न्यूक्लियस आहे आणि त्याच्या बाहेर ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन्स की निगेटिव्ह चार्ज असणारे प्रभार जे आहेत ते फिरत आहेत. आणि जो पाचवा नेक्स्ट क्वेश्चन आहे तो व्हॉट इज द थिंग विच इज प्रेझेंट इन रुदरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेल अँड नॉट प्रेझेंट इन द डाल्टन्स अँड थॉम्सन्स ॲटॉमिक मॉडेल्स. पहा, अशी कोणती एक वेगळी गोष्ट आहे की जी आपल्याला लक्षात येते ज्या आधीच्या दोन्ही मॉडेलमध्ये नाही आहे. म्हणजे रुदरफोर्डचं एक्सपेरिमेंट जो आहे त्याच्यामध्ये लक्षात आलं परंतु डाल्टन आणि थॉम्सन्स मॉडेलमध्ये नाही आहे. मित्रांनो, न्यूट्रॉन्स जे आहेत त्यांच्या अस्तित्वाबद्दलचा उल्लेख आत्तापर्यंत इथं कुठंच झालेला नाही आहे. आपल्याला फक्त प्रोटॉन आणि निगेटिव्ह चार्ज असणारे इलेक्ट्रॉन्स आहेत. परंतु पहिल्या मॉडेलमध्ये भरीव गोल पूर्ण आहे हे डाल्टन यांनी सांगितलं. तर थॉम्सनच्या मॉडेलमध्ये काय सांगितलं थॉम्सन यांनी तर त्याच्यामध्ये ॲटमचं जो स्ट्रक्चर आहे त्या ॲटममध्ये पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि इलेक्ट्रॉन जे आहेत ते विखुरलेले आहेत. आणि जो तिसरा एक्सपेरिमेंट होता ज्याच्यामध्ये काय सांगितलं होतं स्ट्रक्चरमध्ये तर मध्यभागी प्रोटॉन आहेत आणि वेगवेगळ्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन्स फिरत आहेत. पण याच्यामध्ये पोकळी आहे हे एक वेगळी गोष्ट नंतर लक्षात आली. म्हणजे ॲटममध्ये पोकळी आहे आणि न्यूक्लियस आणि या वेगवेगळ्या फिरणाऱ्या ऑर्बिटमध्ये गॅप आहे हे तिसऱ्या एक्सपेरिमेंटवरून लक्षात आलेली वेगळी गोष्ट आहे. ठीक आहे. मला वाटतं या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला नक्की समजली असतील. आपण पुढचा भाग कंटिन्यू करूयात.
and established a law of physics and electrically charged bodies revolving in a circular orbit, its energy decreases. म्हणजे एक फिजिक्स मधला लॉ आहे किंवा नियम आहे की एखादी चार्ज असणारी बॉडी जर रिव्हॉल्व होत असेल तर ती रिव्हॉल्व होत असताना त्याची एनर्जी लेवल आहे ही कमी कमी होत जाते किंवा डिक्रीज होते. आता हे कशासाठी सांगितलं जातं आहे तर आत्ता आपण पाहिलं की न्यूक्लिअर मॉडेलमध्ये ॲटमच्या मध्यभागी न्यूक्लियस आहे आणि बाजूला इलेक्ट्रॉन्स फिरत आहेत. जर हे इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होत असेल तर त्याची एनर्जी कमी व्हायला पाहिजे. मग हा नियम कमी होतोय सांगतो एनर्जी, मग नेमकं काय? अकॉर्डिंग टू this law, the atom described in Rutherford model turns out to be unstable. याचा अर्थ रुदरफोर्ड यांनी जो एक्सपेरिमेंट केला याचा अर्थ ॲटम हा न्यूक्लियस आहे आणि बाहेर इलेक्ट्रॉन्स फिरत आहेत, बरोबर आहे. मग हे इलेक्ट्रॉनची जर एनर्जी कमी होत असेल तर तो ॲटम स्टेबल असणार नाही. पण प्रत्यक्षात जर रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्सेस सोडले तर बाकीच्या एलिमेंटच्या बाबतीत ॲटम हे स्टेबल असतात. म्हणजे इथं थोडीशी कॉन्ट्रावर्सी येत आहे, बरोबर आहे. So according to this law, the atom described in Rutherford's model turns out to be unstable. म्हणजे या नियमानुसार, फिजिक्सच्या नियमानुसार खरं तर ॲटम हा अनस्टेबल व्हायला पाहिजे. इन रियालिटी हावेवर ऑल ॲटम एक्सेप्ट द रेडिओ ॲक्टिव्ह ॲटम आर स्टेबल. मी आता बोललो रेडिओ ॲक्टिव्ह जर सबस्टन्स सोडले तर बाकीचे एलिमेंटचे जे ॲटम आहेत ते कसे आहेत? स्टेबल आहेत. So this shortcoming of Rutherford's atomic model was removed by the atomic model put forth by the Niels Bohr in the year 1913. म्हणजे हे जे सांगितलं गेलं की इलेक्ट्रॉन्स बाहेरच्या कक्षेत रिव्हॉल्व जर होत असतील तर कालांतराने त्याची एनर्जी कमी होईल. मग ॲक्च्युली ॲटमच्या बाबतीत हे होत नाही. मग असं कसं काय? तर या अडचणीवरती किंवा या प्रॉब्लेमवरती नवीन एक मॉडेल डिस्क्राईब केलं गेलं किंवा सांगितलं गेलं. ते मॉडेल होतं नील बोर यांनी मांडलेलं ॲटमचं मॉडेल बाय नील बोर. आता हे जे मॉडेल आहे या मॉडेलच्या आधारे ही जी त्रुटी होती इलेक्ट्रॉनच्या बाबतीतली ही सुधारली गेली. त्यांनी हे मॉडेल 1913 मध्ये मांडलं होतं. आता आपण त्या मॉडेलविषयी किंवा त्यांच्या संशोधनाविषयी माहिती घेणार आहोत. बोर स्टेबल ऑर्बिट ॲटॉमिक मॉडेल विच इज एक्सप्लेन्ड इन 1913. बोरचं स्टेबल मॉडेल जे आहे ॲटमचं त्याच्याविषयी माहिती घेऊयात. In the year 1913, Danish scientist Niels Bohr explained the stability of an atom by putting forth stable orbit atomic model. नील बोर यांनी जे ॲटॉमिक मॉडेल मांडलं त्या मॉडेलला नावच दिलं गेलं की स्टेबल ॲटॉमिक मॉडेल. ओके. द इम्पॉर्टंट पॉस्ट्युलेट्स ऑफ द बोर ॲटॉमिक मॉडेल आर ॲज फॉलोज. याची जी महत्त्वाच्या पायऱ्या आहेत की ज्याच्या आधारे मॉडेल एक्सप्लेन केलं ते याप्रमाणे आहे. त्यातला पहिला जो पॉईंट आहे तो आपण आता बघूया. त्याच्यामध्ये एक एक पॉईंट विचारात घेऊ. जो फर्स्ट पॉईंट आहे तो काय आहे बघा. The electrons revolving around the atomic nucleus lie in the concentric circular orbit at a certain distance from the nucleus. या मॉडेलमध्ये असं सांगितलं गेलं की यामध्ये असणारे जे इलेक्ट्रॉन्स आहेत पहा ॲटमच्या मॉडेलमध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत दीज आर रिव्हॉल्विंग इन अराउंड द ॲटॉमिक न्यूक्लियस लाय इन द कॉन्सेंट्रिक सर्क्युलर ऑर्बिट्स. म्हणजे ॲटमच्या बाबतीत मध्यभागी न्यूक्लियस आहे आणि कॉन्सेंट्रिक सर्कलमध्ये किंवा रिंग फॉर्ममध्ये इलेक्ट्रॉन्स हे रिव्हॉल्व होत आहेत. पण ॲट अ सर्टन डिस्टन्स फ्रॉम द न्यूक्लियस. आणि त्याच्यामध्ये काही अंतर आहे म्हणजे न्यूक्लियस आणि त्यांच्या ऑर्बिटमध्ये अंतर आहे. मला वाटतं हा पहिला पॉईंट आपल्या लक्षात आला असेल. सेकंड पॉईंटकडे जो आहे आपण हा जो सेकंड पॉईंट आहे तो काय आहे बघू आपण. The energy of an electron is constant while it is in a particular orbit. पहा एखादा इलेक्ट्रॉन एखाद्या ऑर्बिटमध्ये ज्यावेळेला असतो त्यावेळेला त्या इलेक्ट्रॉनची जी एनर्जी आहे ती कॉन्स्टंट असते. जरा परत इथं नीट लक्षात घ्या. जर आपण इथं न्यूक्लियस असं गृहीत धरलं आणि या पहिल्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन आहेत तर या पहिल्या ऑर्बिटमध्ये असणारे जे काही इलेक्ट्रॉन असतील त्यांच्यामध्ये असणारी एनर्जी लेवल ही कॉन्स्टंट असते. या ऑर्बिटच्या बाहेर दुसरं ऑर्बिट आहे आणि या ऑर्बिटमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची एनर्जी लेवल ही वेगळी असणार आहे. लक्षात येते. म्हणजे एनर्जी ऑफ एन इलेक्ट्रॉन इज कॉन्स्टंट वाईल इट इज इन अ पर्टिक्युलर ऑर्बिट. म्हणजे पर्टिक्युलर ऑर्बिटमध्ये जर इलेक्ट्रॉन असेल तर त्याची एनर्जी जी आहे ती कॉन्स्टंट असते. नेक्स्ट आपण तिसरा पॉईंट बघूयात. व्हेन एन इलेक्ट्रॉन जम्प्स फ्रॉम एन इनर ऑर्बिट टू एन आउटर ऑर्बिट. पहा आता सांगितल्याप्रमाणे हे पहिलं ऑर्बिट आहे गृहीत धरा आणि त्याच्या बाजूला दुसरं ऑर्बिट आहे. ठीक आहे. यातले इलेक्ट्रॉन एका ऑर्बिटमधून दुसऱ्या म्हणजे पहिल्या ऑर्बिटमधून दुसऱ्या ऑर्बिटमध्ये ज्या वेळेला जातात त्यावेळेला काय घडतंय. ऑर्बिट टू अनदर ऑर्बिट
it absorb energy equal to the difference of its energy level, and when it jumps from an outer orbit to inner orbit it emits energy equal to the difference of its energy level. म्हणजे आतल्या ऑर्बिटमधून बाहेरच्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन जातात आणि हे जात असताना नेमका काय घडतं बघा. व्हेन इलेक्ट्रॉन जम्प्स फ्रॉम इनर ऑर्बिट टू अन आउटर ऑर्बिट इट ॲब्सॉर्ब एनर्जी. आतल्या ऑर्बिटमधून बाहेरच्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन जाताना एनर्जी ॲब्सॉर्ब करतात. मला वाटतं ह्याच्या उलटही होत आहे. काही वेळी इलेक्ट्रॉन हे बाहेरच्या ऑर्बिटमधून आतल्या ऑर्बिटमध्ये येतात, म्हणजे काय होणार, रिव्हर्स प्रोसेस, म्हणजे एनर्जी रिलीज करतील, एनर्जी बाहेर पडतील. ते इथे दिले पहा. व्हेन इट जम्प्स फ्रॉम अन आउटर ऑर्बिट टू द इनर ऑर्बिट इट इमिट्स द एनर्जी. आणि ही एनर्जी जी आहे ती बाहेर पडली जाते. आता ही एनर्जी किती असते, तर त्याच्या दोन पातळ्या आहेत, म्हणजे पहिल्या ऑर्बिटची एनर्जी लेवल आणि दुसऱ्या ऑर्बिटची एनर्जी लेवल, त्याच्या डिफरन्स इतकी ती एनर्जी असते. ठीक आहे. मला वाटतं हे तीनही पॉईंट तुमच्या व्यवस्थित लक्षात आले असतील, नीट लक्षात ठेवा. नेक्स्ट पॉईंट आपण बघूया, डू यू नो, हे तुम्हाला माहीत आहे का. आता आपल्याला काय माहिती आहे का बघा. व्हेन टेबल सॉल्ट ऑर द सोडियम क्लोराइड इज थ्रोन ऑन अ LPG गॅस स्टोव फ्लेम, इमिडिएटली येलो स्पार्क फॉर्म्स ऑन दॅट प्लेस. काही वेळेला गंमत म्हणून जर आपण प्रयोग केला किंवा आपल्या हातून घडला असेल तर तुमच्या लक्षात येईल. गॅसचा स्टोव पेटलेला आहे आणि त्याच्या फ्लेमवर आपण जर मिठाचे काही कण टाकले तर पिवळा असं स्पार्क उडल्यासारखं आपल्याला दिसतो. बरोबर आहे, हे ऑब्झर्वेशन असेल. इफ सोडियम मेटल पुट इन अ वॉटर इट बर्न्स टू गिव्ह येलो फ्लेम. जर सोडियम मेटलचा तुकडा आपण पाण्यात टाकला तर तो पेट घेतो आणि त्याची जी ज्योत असते ती पिवळ्या रंगाची असते. ऑन रोड सोडियम व्हेपर लॅम्प गिव्स येलो कलर लाईट. आपण रोडवर पण पाहतो सोडियम व्हेपर लॅम्प असतात, तर सोडियम व्हेपर लॅम्प जे आहेत म्हणजे पिवळ्या प्रकाश देणारे बल्ब आहे, त्याचीही लाईट पिवळ्या रंगाची असते. म्हणजे सोडियम मेटल आणि येलो कलर याचं काहीतरी कनेक्शन आहे. काय आहे या माहितीत आपण बघतोय. फ्रॉम ऑल अबोव एक्झाम्पल द इलेक्ट्रॉन ऑफ अ सोडियम ॲब्सॉर्ब एनर्जी अँड गोज टू द आउटर मोस्ट शेल. सोडियम ॲटम मधील जे इलेक्ट्रॉन आहेत ते इनर ऑर्बिटमधून आउटर ऑर्बिटमध्ये जाताना एनर्जी घेतात आणि ते त्याच ऑर्बिटमध्ये न राहता परत मूळच्या ऑर्बिटमध्ये येतात आणि ज्या वेळेला त्या बाहेरच्या ऑर्बिटमधून आतल्या ऑर्बिटमध्ये येतात त्यावेळेला एनर्जी ते रिलीज करतात. आणि ही जी एनर्जी रिलीज केलेली आहे ती वेव्हलेंथमध्ये म्हणजे येलो लाईटमध्ये कन्व्हर्ट होते. म्हणून आपल्याला मिठाचे कण ज्या वेळेला आपण जाळामध्ये टाकतो किंवा फ्लेमवर टाकतो त्यावेळेला पिवळा स्पार्क दिसतो. फ्रॉम all above example the electron of a sodium absorb energy and goes to the outermost shell. पहिल्यांदा इलेक्ट्रॉन इनर मधून आउटरमोस्ट शेल मध्ये जातात and come back to inner shell by emitting energy. बाहेर गेलेल्या शेल मध्ये न राहता लगेच ते आतल्या शेल मध्ये येतात. ऑर्बिट पेक्षा आपण शेल हा शब्द वापरतोय, मागे याचं स्पष्टीकरण मी तुम्हाला सांगितलंय. आणि आतल्या शेल मध्ये येताना ती एनर्जी रिलीज करतात. So the difference of energy level of these two shells of a sodium is fixed. आता एनर्जी लेवलमध्ये जो डिफरन्स आहे तो फिक्स आहे अँड धिस डिफरन्स इज सिमिलर टू द एनर्जी ऑफ अ येलो लाईट. आणि हा जो एनर्जी लेवलचा डिफरन्स आहे तो येलो लाईट इतका आहे. अँड देअरफॉर इन अबो एक्झाम्पल सेम स्पेसिफिक येलो लाईट इज इमिटेड. म्हणजे ह्या तीनही बाबतीत आपल्याला पिवळी लाईट बाहेर पडते लक्षात येत आहे. 3 एक्झाम्पल कुठले बघितले बघा. पहिल्यांदा आपण सांगितलं गॅस स्टोव पेटवलेला आहे, त्याच्यावर मीठ टाकलं पिवळा स्पार्क होतो. सेकंड एक्झाम्पल कुठलं सांगितलं होतं की सोडियम मेटल जर आपण पाण्यात टाकलं तर ते पेट घेतं आणि येलो फ्लेम्स येतात. आणि तिसरं एक्झाम्पल होतं लाईटवरची जे सोडियम व्हेपर लॅम्प आहे त्याच्यामधून बाहेर पडणारी लाईट जी आहे ती येलो कलरची आहे. मित्रांनो, या गोष्टी ज्यावेळेला आपण शिकतो त्यावेळेला प्रत्यक्ष आपल्या दैनंदिन जीवनामध्ये त्या ऑब्झर्व करत चला आणि लक्षात घेत चला. आता नील बोअर यांनी जे ॲटॉमिक मॉडेल सांगितलेलं आहे ते कशा प्रकारचं आपण समजून घेऊया. तिथे डायग्रॅम दिलेले पहा. डायग्रॅम 5.6 बोअर्स स्टेबल ऑर्बिट ॲटॉमिक मॉडेल. हे नाव पक्कं लक्षात ठेवा. स्टेबल म्हणजे बोअर्स स्टेबल ऑर्बिट ॲटॉमिक मॉडेल. स्टेबल ऑर्बिट ॲटॉमिक मॉडेल म्हणजे काय, तर ॲटमला येणारी जी स्टॅबिलिटी आहे ती कशा प्रकारे मिळते याविषयीचं आहे. पहा याच्यामध्ये डायग्राममध्ये काय काय दिसतंय, तर ॲटमच्या मध्यभागी न्यूक्लियस आहे आणि या न्यूक्लियसमध्ये पॉझिटिव्ह चार्ज आहे की इथं जो रेड कलर आपल्याला दाखवला तो न्यूक्लियस आहे आणि याच्यामध्ये पॉझिटिव्ह चार्ज आहे. आणि त्याच्याशिवाय या न्यूक्लियसच्या बाहेर इथं ब्लॅक कलरचे जे सर्कल दिसत आहेत हे फर्स्ट ऑर्बिट आहे, त्यानंतर हे सेकंड ऑर्बिट आहे, थर्ड ऑर्बिट आणि फोर्थ ऑर्बिट. आता आपण ऑर्बिट म्हणण्यापेक्षा ठरवलं की याला शेल म्हणायचं आहे, त्यामुळे हे फर्स्ट शेल त्याला आपण के असं नाव दिलं आहे.
सेकंड शेलला एल शेल, त्यानंतर पुढचं जे थर्ड आहे ते जरा लेबल प्रॉपर बघावं लागेल आपल्याला, नीट दिसत नाही ते. थर्ड शेल म्हणजे एम शेल आहे आणि लास्ट जे आहे बाहेरचं दिसणार इथं दाखवलेलं एन शेल. पक्क लक्षात घ्या, फर्स्ट शेलला आपण के म्हणतो, त्यानंतर सेकंडला एल, नेक्स्ट एम आणि बाहेरचं जे आहे ते इथं एन दाखवलेलं आहे. ठीक आहे, आता याचं एक्सप्लेनेशन बघूयात. सम मोर ॲटॉमिक मॉडेल्स वेआर पुट फोर्थ आफ्टर बोअर्स ॲटॉमिक मॉडेल. बोअर यांच्यानंतर सुद्धा ॲटमचे काही मॉडेल सांगितले गेले. ॲटॉमिक स्ट्रक्चर वॉज स्टडीड ॲट अ डेप्थ विथ द ॲडव्हेंट ऑफ अ न्यू ब्रांच ऑफ अ सायन्स कॉल्ड ॲज अ क्वांटम मेकॅनिक्स. खरं तर या ॲटमच्या स्ट्रक्चरवरती ब्रँच एक काम करते, सायन्स एक विभाग काम करतो, त्याचं नाव आहे क्वांटम मेकॅनिक्स. क्वांटम मेकॅनिक्स, क्वांटम याचा अर्थ पुंज किंवा पुंजका, तर पुंज तंत्रज्ञान असं त्याला म्हणतात किंवा पुंज अभियांत्रिकी. क्वांटम मेकॅनिक्स या शास्त्रामध्ये या ॲटमच्या संरचनेबद्दल जास्त अभ्यास झालेला आहे. विथ ऑल दोज सम वेल ॲक्सेप्टेड फंडामेंटल प्रिन्सिपल्स ऑफ ॲटॉमिक स्ट्रक्चर आर ॲज फॉलोज. आणि या संशोधनामधून ज्या ॲटमच्या विषयी किंवा त्याच्या रचनेविषयी ज्या गोष्टी पुढे आल्या त्यांच्याविषयीची माहिती आपण या पुढच्या भागामध्ये पाहतोय. पाहता याच्यामध्ये काय काय लक्षात आलं. ॲटॉमिक स्ट्रक्चर म्हणजे आता सध्या जे आपण गृहीत धरतो या संशोधनामधून आपण गृहीत धरलेलं जे ॲटमचं मॉडेल आहे त्याची रचना कशी आहे हे आपण बघणार आहोत. अन ॲटम इज फॉर्म फ्रॉम द न्यूक्लियस अँड द एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट. हे खूप महत्त्वाचं वाक्य आहे. ज्यावेळेला आपण ॲटम असं म्हणतोय, ह्या ॲटमचे दोन भागात विभागणी केली आहे. दोन भाग कोणते आहेत बघा. ॲटमच्या मध्यभागी असणारा त्याचा न्यूक्लियस आणि ज्या बाहेरच्या शेलमध्ये इलेक्ट्रॉन्स फिरत आहेत ते शेल किंवा एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट. कळतंय, न्यूक्लिअर पार्ट हा एक भाग आहे आणि एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट म्हणजे न्यूक्लिअर सोडून असे दोन भाग केलेले आहेत. ओके, दीज कंटेन 3 टाईप्स ऑफ अ सब ॲटॉमिक पार्टिकल. आणि या दोन भागामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला काय लक्षात ठेवायची ती अशी आहे की 3 सब ॲटॉमिक पार्टिकल जे आहेत ते याच्यामध्ये आढळतात. 3 टाईप्स ऑफ अ सब ॲटॉमिक पार्टिकल्स. बघा आता हे 3 सब ॲटॉमिक पार्टिकल कोणकोणते आहेत त्यांचा विचार आपण एक एक करून बघूयात. त्याच्यामध्ये जो पहिला पार्ट आहे तो म्हणजे न्यूक्लियस पार्ट, मी आत्ता बोललो. आणि दुसरा जो पार्ट येतो तो म्हणजे एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट. परत एकदा बघा मित्रांनो, आपण न्यूक्लियसचे एकूण 2 भाग सांगतोय, सॉरी ॲटमचे 2 भाग सांगतोय. एक भाग म्हणजे मध्ये असणारा न्यूक्लियस आणि दुसरा भाग म्हणजे एक्स्ट्रा न्यूक्लियस पार्ट. आता आपण पहिल्यांदा न्यूक्लियसच्या भागाबद्दल किंवा न्यूक्लियस पार्टबद्दल बघूयात. द ॲटॉमिक न्यूक्लियस इज पॉझिटिव्हली चार्ज्ड. पहिली महत्त्वाची गोष्ट, ॲटॉमिक न्यूक्लियस जो आहे त्याच्यावर चार्ज कोणता आहे? पॉझिटिव्ह चार्ज आहे. मध्यभागी जो न्यूक्लियस आहे त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे. ऑलमोस्ट एंटायर मास ऑफ एन ॲटम इज कॉन्सन्ट्रेटेड इन द न्यूक्लियस. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट की एंटायर मास जे आहे ॲटमचं जे काही मास असेल ते मास त्याच्या न्यूक्लियस जवळ कॉन्सन्ट्रेट झालेला आहे. The nucleus contain 2 types of the subatomic particles together called as a nucleons. न्यूक्लियसमध्ये 2 टाईपचे परत पार्टिकल्स आहेत ज्याला आपण सब ॲटॉमिक पार्टिकल्स असं म्हणतो आणि त्याचं नाव काय आहे? न्यूक्लिऑन्स. नीट लक्षात घ्या, न्यूक्लियसच्या आतमध्ये 2 प्रकारचे सब ॲटॉमिक पार्टिकल्स आहेत आणि त्याला आपण काय म्हणतो? न्यूक्लिऑन्स असं म्हणतो. ओके, आता न्यूक्लिऑन कोणकोणते आहेत? न्यूक्लिऑन 2 कोणते? तर त्यातल्या एकाचं नाव आहे प्रोटॉन आणि दुसऱ्याचं नाव आहे न्यूट्रॉन. ओके, सो कॉल्ड ॲज ए न्यूक्लिऑन्स अँड प्रोटॉन अँड न्यूट्रॉन्स आर द 2 टाईप्स ऑफ द न्यूक्लिऑन्स. ज्या ॲटमच्या न्यूक्लियसमध्ये आपण 2 पार्टिकल आहेत असं म्हणतो, त्यातला एक पॉझिटिव्ह चार्ज असणारा पार्टिकल हा प्रोटॉन आहे आणि दुसरा चार्ज नसणारा पार्टिकल आपण त्याची माहिती घेणार आहे तो म्हणजे न्यूट्रॉन आहे. ठीक आहे, पॉझिटिव्ह चार्ज असणारे प्रोटॉन आणि चार्ज नसणारे न्यूट्रॉन्स हे न्यूक्लियसमध्ये आहेत. आपण पहिल्यांदा प्रोटॉनबद्दल माहिती पाहूयात. प्रोटॉन पार्टिकल्स ज्याला पीनं आपण डिनोट करतो. Proton is positively charged subatomic particle. Proton is a positively charged particle, subatomic particle. And in the atomic nucleus. हा कुठे आहे? ॲटमच्या न्यूक्लियसमध्ये आहे. The positive charge on the nucleus is due to the proton in it. आपण असं म्हणतो की ॲटमच्या न्यूक्लियसला पॉझिटिव्ह चार्ज आहे. तो कोणामुळे आहे? तर त्या प्रोटॉन्समुळे आहे. अ प्रोटॉन इज रिप्रेझेंटेड बाय द सिम्बॉल P. लक्षात ठेवा, प्रोटॉन जे आहे ते आपण कुठल्या सिम्बॉलनं दाखवतो? P ना. फक्त त्या जे हे आहेत पार्टिकल्स आहेत त्यांच्या नावावरून आपण आद्याक्षर घेतोय. प्रोटॉनमधील P घेतलेला आपण. इच प्रोटॉन कॅरीज अ पॉझिटिव्ह चार्ज ऑफ +1e. आता या प्रोटॉनवरती जो चार्ज आहे, प्रत्येक प्रोटॉनवरती जो चार्ज आहे तो पॉझिटिव्ह चार्ज आहे पहिली गोष्ट, आणि त्याची व्हॅल्यू किती आहे? तर +1e.
आता +1e म्हणजे काय एक्झॅक्टली, तर एका इलेक्ट्रॉनवरती जो चार्ज असतो तो -1e इतका असतो. लक्षात येत आहे, एका इलेक्ट्रॉनचा चार्ज किती आहे, -1e. मग त्याच्या बरोबर अपोजिट चार्ज आहे, तितकाच पण अपोजिट आहे, म्हणून आपण इथं काय म्हणतोय, +1e. ओके, आता याचं एक्सप्लेनेशन पुढं थोडं आणखीन दिलं बघा. 1e = 1.6 × 10⁻19 कुलोम. म्हणजे एका इलेक्ट्रॉनचा जो चार्ज आहे 1e तो किती असतो, तर 1.6 × 10⁻19 कुलोम इतका आहे. When the total positive charge on the nucleus is expressed in the unit E. एकूण जो पॉझिटिव्ह चार्ज असतो न्यूक्लियसमध्ये असणारा तो कशावर सायन्स सांगितला जातो, युनिट त्याचं काय, तर ई असं आहे. परत एकदा बघा, वेन द टोटल पॉझिटिव्ह चार्ज ऑन द न्यूक्लियस इज एक्सप्रेस्ड इन द युनिट ई. न्यूक्लियसवरती असणारा जो पॉझिटिव्ह चार्ज आहे त्याच्यासाठी आपण युनिट वापरतो ई. इट्स मॅग्नेट्यूड इज इक्वल टू द नंबर ऑफ प्रोटॉन्स इन द न्यूक्लियस. आणि हा जो पॉझिटिव्ह चार्ज आहे त्याची जी किंमत आहे ती किती असते. आता हे बघा, एका प्रोटॉनवरती जर एक पॉझिटिव्ह चार्ज असेल तर टोटल न्यूक्लियसवरती असणारा चार्ज म्हणजे त्या न्यूक्लियसमध्ये असणाऱ्या प्रोटॉनची संख्या असणार आहे. बरोबर आहे, जेवढे प्रोटॉन्स असतील तेवढाच पॉझिटिव्ह चार्ज त्या न्यूक्लियसवरती असेल. द नंबर ऑफ प्रोटॉन्स इन द न्यूक्लियस ऑफ अन ॲटम इज द ॲटॉमिक नंबर ऑफ द एलिमेंट. अतिशय महत्त्वाचं वाक्य आहे बघा, नंबर ऑफ प्रोटॉन्स in the nucleus of an atom is the atomic number of that element. आपल्याला एक नवीन कन्सेप्ट इथं समजून घ्यायचा आहे आणि पक्का लक्षात ठेवायचा आहे, तो असा की ॲटॉमिक नंबर काय, तर एखाद्या ॲटमच्या बाबतीत त्याच्या न्यूक्लियसमध्ये जेवढी प्रोटॉनची संख्या असेल त्यालाच आपण काय म्हणणार आहे, ॲटॉमिक नंबर. परत एकदा बघा, व्हॉट इज मीन बाय ॲटॉमिक नंबर. Atomic number is nothing but the total number of protons which are present in the nucleus of an atom and is denoted by Z. आता हा जो ॲटॉमिक नंबर आहे याच्यासाठी चिन्ह किंवा साईन कुठलं वापरतात, तर त्याच्यासाठी साईन जे आहे ते झेड असं वापरतात. आता इथं तुम्ही दोन गोष्टी लक्षात घेणार आहे, एक म्हणजे हा जो ॲटॉमिक नंबर आहे हा कन्सेप्ट आणि त्याचबरोबर त्याचं सिम्बॉल म्हणजे झेड. ॲटॉमिक नंबर एखाद्या एलिमेंटचं म्हणजे काय, तर त्या ॲटमच्या न्यूक्लियसमध्ये असणाऱ्या प्रोटॉनची संख्या त्याला ॲटॉमिक नंबर असं म्हणतो आणि त्याचं सिम्बॉल काय आहे, तर झेड हे त्याचं सिम्बॉल आहे. ठीक आहे, ओके. त्यानंतर मास ऑफ वन प्रोटॉन इज अप्रॉक्सिमेटली 1 U, दॅट इज 1 डाल्टन. मास ऑफ अन प्रोटॉन इज अप्रॉक्सिमेटली, आता इथं काय सांगितलं बघा, जस्ट एक सेकंड. मास ऑफ एन वन प्रोटॉन, एका प्रोटॉनचे जे मास आहे इज अप्रॉक्सिमेटली 1 U. आता इथं प्रोटॉनचं मास जे आहे ते 1 U इतकं सांगितलं किंवा लिहिलं जातं. 1 U म्हणजे काय, तर 1 डाल्टन. ठीक आहे, एका प्रोटॉनचं मास जे आहे ते 1 डाल्टन इतकं आपण मानतो. देन 1 U इक्वल टू म्हणजे एक डाल्टन बरोबर किती, दॅट इज इक्वल टू 1.66 × 10⁻⁻27 G. दॅट इज द मास ऑफ वन हायड्रोजन ॲटम इज अप्रॉक्सिमेटली 1 U. आता हे जे सांगितलेले कन्सेप्ट आहेत ॲज इट इज लक्षात ठेवा, ह्याच्यात फार खोलात जाण्याची इतकी आवश्यकता नाही. हां, ही गोष्ट मात्र खूप महत्त्वाची आपल्यासाठी, इकडची नंतरची जी खाली एक्सप्लेन केली ती कोणती, द मास ऑफ वन हायड्रोजन ॲटम इज अप्रॉक्सिमेटली 1 U. म्हणजे एका हायड्रोजन ॲटमचं जे मास आहे, ॲटॉमिक मास आहे, तो 1 डाल्टन इतका आहे, त्यालाच आपण 1 U असं म्हणतो. मला वाटतं प्रोटॉनबद्दलचा जो कन्सेप्ट आहे तो तुम्हाला नक्की सगळ्यांना कळाला असेल. सेकंड जे पार्टिकल आहे न्यूक्लियसमध्ये आढळणारा, ज्याला आपण न्यूक्लिऑन म्हणतो, सेकंड तो म्हणजे न्यूट्रॉन. न्यूट्रॉनबद्दल बघूयात. न्यूट्रॉन इज अन इलेक्ट्रिकली न्यूट्रल सबॲटॉमिक पार्टिकल. न्यूट्रॉन जो आहे तो काय आहे, इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहे. म्हणजे न्यूट्रॉनवरती चार्ज नाही, पॉझिटिव्ह पण नाही आणि निगेटिव्ह पण नाही आहे, म्हणून न्यूट्रॉन हा न्यूट्रल आहे. अँड इज डिनोटेड बाय द सिम्बॉल N. न्यूट्रॉन जो आहे त्या न्यूट्रॉनला चिन्ह कुठलं वापरतो आपण, N, म्हणजे न्यूट्रॉनमधला आद्याक्षर पहिला अक्षर N. The number of neutron in the nucleus is denoted by the symbol N. कॅपिटल N ज्यावेळेला लिहितो याचा अर्थ त्या ॲटममध्ये न्यूक्लियसमध्ये असणारे न्यूट्रॉनची संख्या. ठीक आहे, म्हणजे न्यूट्रॉनसाठी जे सिम्बॉल आहे संख्येविषयी ते म्हणजे कॅपिटल N आहे. ॲटॉमिक न्यूक्लियर ऑफ ऑल द एलिमेंट्स एक्सेप्ट द हायड्रोजन विथ ॲटॉमिक मास 1 U. ॲटॉमिक मास हायड्रोजनच्या बाबतीत फक्त 1 डाल्टन आपल्याला आढळतं कारण त्याच्यात एकच प्रोटॉन आहे.
बरोबर आहे. ॲटॉमिक न्यूक्लिय ऑफ ऑल द एलिमेंट एक्सेप्ट द हायड्रोजन विथ ॲटॉमिक मास 1U कंटेन न्यूट्रॉन. म्हणजे एकटा हायड्रोजनचा जर ॲटम सोडला तर बाकीच्या ॲटमच्या बाबतीत असं लक्षात येतं की त्याच्यामध्ये या न्यूट्रॉनचा समावेश असतो. म्हणजे एक्सेप्ट फक्त हायड्रोजन आहे, बाकीच्या ॲटमच्या बाबतीत मात्र आपल्याला असं लक्षात येतं की ॲटमच्या न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन बरोबर न्यूट्रॉनसुद्धा असतात. द मास ऑफ अ न्यूट्रॉन इज अप्रॉक्सिमेटली 1U. परत न्यूट्रॉनचं जे मास आहे ते किती आहे? अप्रॉक्सिमेटली 1U, म्हणजेच 1 डाल्टन इतका आहे. आपण मासबद्दल बोलतोय, विच इज ऑलमोस्ट इक्वल टू दॅट ऑफ अ प्रोटॉन. म्हणजे प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचं जे मास आहे हे दोन्हीचं सारखं आहे. हा पॉईंट फार महत्त्वाचा, आपल्याला पुढे उपयोगाला येणार आहे, पक्का लक्षात ठेवा. मास ऑफ अ 1 प्रोटॉन इक्वल टू मास ऑफ अ 1 न्यूट्रॉन, हे आपल्या लक्षात असलं पाहिजे. त्यानंतर या न्यूक्लियसचा जो सेकंड पार्ट आपण बघूयात तो म्हणजे एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट. मग काय सांगितलं तुम्हाला, ॲटमच्या मध्यभागी न्यूक्लियस, न्यूक्लिअर पार्ट, आणि त्याच्या बाहेरचा जो पार्ट आहे तो एक्स्ट्रा न्यूक्लिअर. आता आपण बघितलं न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन्स आहेत. मग एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्टमध्ये काय असणार आहे? इलेक्ट्रॉन्स असणार आहे, बरोबर आहे. द एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट इन द ॲटॉमिक स्ट्रक्चर इन्क्लूड्स इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस. एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट जो आहे त्याच्या बाबतीत आपल्याला असं आढळतं आहे, आणि एम्प्टी स्पेसेस आहेत हे पण खूप महत्त्वाचं आहे. एक्स्ट्रा न्यूक्लिअर ॲटॉमिक पार्टमध्ये इलेक्ट्रॉन जे आहेत ते वेगवेगळ्या शेलमध्ये किंवा ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होत आहेत, आणि त्यांच्यामध्ये स्पेस आहे, एम्प्टी स्पेस पण आहे. द न्यूक्लियस अँड द इलेक्ट्रॉन, म्हणजे जो मध्यभागी असणारा न्यूक्लियस आहे आणि जो बाजूची स्पेस आहे, इलेक्ट्रॉन्स आहेत, त्यांच्यामध्ये स्पेस आहे हे आपल्याला आढळतं आहे. अगदी रफली जर डायग्राम काढून सांगायचं झालं तर आपल्याला असं सांगता येईल. बघा, मी थोडंसं हे वरच्या बाजूला सरकावून घेतो. पहा, इथं जर आपण ॲटमच्या बाबतीत सांगायचं झालं तर मध्यभागी हा न्यूक्लिअर पार्ट आहे की ज्याच्यामध्ये पॉझिटिव्ह चार्ज असणारे प्रोटॉन्स आहेत, आणि दुसरे चार्ज नसणारे जे पार्टिकल आहेत ते न्यूट्रॉन आहेत. आणि या बाहेरच्या बाजूला या ऑर्बिटमध्ये जे फिरत आहेत ते काय आहेत? तर निगेटिव्ह चार्ज असणारे इलेक्ट्रॉन्स आहेत. लक्षात येत आहे. आणि या बाहेरच्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियस याच्यामध्ये जे आहे इथं ती काय आहे? ही एम्प्टी स्पेस आहे किंवा रिकामी जागा आहे. लक्षात येत आहे. हे अगदी बेसिक स्ट्रक्चर आपल्याला लक्षात राहण्यासाठी इथं दाखवलं. नेक्स्ट पार्ट आपण बघूयात. आता आपण एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट बघितला, त्यानंतर इलेक्ट्रॉन विषयीची जी माहिती आहे ते आपण बघूयात. इलेक्ट्रॉन्स जे आहेत, जस्ट एक सेकंद. Now we see the structure of a electron or the information regarding the electron. Electron is a negatively charged subatomic particle and is denoted by the symbol E. इथे थोडीशी मिस्टेक आहे मित्रांनो, निगेटिव्ह झालं आहे, ईडी नाही तर EL पाहिजे. निगेटिव्हली चार्ज्ड पार्टिकल. इलेक्ट्रॉन जे आहेत ॲटमच्या शेलमध्ये फिरत आहेत आपण सांगितलं, बरोबर आहे. आणि ह्या इलेक्ट्रॉनवरती चार्ज कोणता आहे? निगेटिव्ह आहे, आणि त्याचं जे सिम्बॉल आहे ते -E आहे. ठीक आहे. ईच इलेक्ट्रॉन कॅरीज 1 युनिट ऑफ अ निगेटिव्ह चार्ज दॅट इज -1E. याचा आत्ता आपण अगोदरच्या पॉईंटमध्ये उल्लेख केला होता. पहा, काय सांगितलं होतं की प्रोटॉनवरती एक पॉझिटिव्ह चार्ज आहे, परंतु आपण त्याला म्हणताना काय म्हणतो? +1 म्हणजे +1E. आत्ता आपण इलेक्ट्रॉनला काय सांगतोय? -1E. म्हणजे एक्झॅक्टली अपोजिट अमाऊंटमध्ये चार्ज आहे, पण पोलॅरिटी मात्र वेगळी आहे. ठीक आहे. मास ऑफ एन इलेक्ट्रॉन इज इक्वल टू 1800 टाइम्स लेस दॅन दॅट ऑफ अ हायड्रोजन ॲटम. आता इथं आणखीन एक गोष्ट खूप महत्त्वाची लक्षात घ्यायची आहे की एका इलेक्ट्रॉनचं जे मास आहे हे आपण सांगणार कसं? तर इलेक्ट्रॉनचं मास हे इतकं कमी आहे की ज्यावेळेला आपण 1800 इलेक्ट्रॉन एकत्र घेतो त्यावेळेला त्याचं मास जे आहे ते एका हायड्रोजन ॲटम इतकं होतं आहे. बघा, पुस्तकातलं मी बरोबर उलट सांगतोय. उलट म्हणजे काय? समजण्याच्या दृष्टीनं. त्यांचं म्हणणं असं आहे की एका इलेक्ट्रॉनचं मास हे हायड्रोजनच्या ॲटमच्या मासच्या 1800 पट लहान आहे, आणि मी असं म्हणतोय कळण्यासाठी की 1800 इलेक्ट्रॉन एकत्र घेतले तर त्याचं मास एका हायड्रोजनच्या ॲटम इतकं होत आहे. ओके. सो द मास ऑफ एन इलेक्ट्रॉन इज 1800 टाइम्स लेस दॅन दॅट ऑफ अ हायड्रोजन ॲटम. Therefore the mass of an electron can be treated as a negligible. म्हणजे हे मास इतकं कमी आहे की जवळजवळ हे मास नगण्य आहे, गृहीत धरण्यायोग्य नाही असं आपल्याला म्हणता येईल. ठीक आहे.
इलेक्ट्रॉन इन एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट रिव्हॉल्व इन डिस्क्रेट ऑर्बिट्स अराउंड द न्यूक्लियस. मी आतापर्यंत बोललो मित्रांनो की ॲटमच्या बाबतीत मध्यभागी न्यूक्लियस आहे आणि त्याच्या बाहेरच्या शेलमध्ये किंवा ऑर्बिटमध्ये हे इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व होत आहेत. The orbit being three-dimensional in nature, a term shell is used instead of a term orbit. मगाशी मी बोललो तुम्हाला की इलेक्ट्रॉनच्या बाबतीत त्यांच्या फिरण्यासाठी आपण ऑर्बिट शब्द वापरत होतो. तर ऑर्बिट आणि शेलमध्ये एक फरक आहे. काय फरक आहे? तर ऑर्बिट याचा अर्थ असा होतो की समजा इथं जर न्यूक्लियस असं गृहीत धरलं तर एकाच मार्गातनं इलेक्ट्रॉन फिरणं म्हणजे ऑर्बिट झालं. पण प्रत्यक्षात असं नाही. इलेक्ट्रॉन हे काय म्हणू आपण अशा शेलमध्ये आहेत, कवचामध्ये आहेत, कवच आहे, म्हणजे विशिष्ट एरिया आहे, तिथूनच ते फिरत आहेत. काही वेळेला आपण जाहिरातीमध्ये वगैरे पाहिलं असेल पहा की जिथे इलेक्ट्रॉन ॲटम भोवती फिरत आहेत असं दाखवलेलं असतं, पण त्याचे जे ऑर्बिट्स आहेत म्हणजे स्पेसिफिक कक्षा नाही आहे, तर कक्षा असताना सुद्धा एका विशिष्ट अशा त्रिज्येमधून ते वेगवेगळ्या दिशेतनं फिरतात. म्हणून आपण त्याला शब्द काय वापरतोय? शेल. कारण ही त्रिमितीय संकल्पना आहे, द्विमितीय नाही आहे. द एनर्जी ऑफ एन इलेक्ट्रॉन इज डिटरमाइंड बाय द शेल इन विच इट इज प्रेझेंट. पहा, एखाद्या इलेक्ट्रॉनची जी एनर्जी लेवल आहे ती किती आहे ही कशावर अवलंबून आहे? तर तो कोणत्या शेलमध्ये आहे. बरोबर आहे. द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन द एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट इज इक्वल टू द नंबर ऑफ प्रोटॉन इन अ न्यूक्लियस दॅट इज झेड. बघा, हे आणखीन एक खूप महत्त्वाचं कन्सेप्ट आहे, आपल्याला लक्षात ठेवला पाहिजे. द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन द एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट इज इक्वल टू द नंबर ऑफ प्रोटॉन इन द न्यूक्लियस दॅट इज झेड. आपण ॲटॉमिक नंबरबद्दल बोललो. आपण मगाशी ॲटॉमिक नंबर म्हणजेच प्रोटॉनची संख्या अशी सांगितली. जर समजा एक ॲटम आपण विचारात घेतला तर त्या ॲटमच्या न्यूक्लियसमध्ये जेवढी प्रोटॉनची संख्या असेल बरोबर तेवढेच इलेक्ट्रॉनची टोटल संख्या त्या ॲटमच्या एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्टमध्ये असते. अगदी थोडक्यात सांगायचं आपल्याला जर झालं तर ॲटमच्या बाबतीत प्रोटॉनची आणि इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे पॉझिटिव्ह चार्जची आणि निगेटिव्ह चार्जची संख्या ही कशी आहे? समान आहे. Therefore, electrical charges are balanced and the atom is electrically neutral. या सर्व खटाटोप करण्यामागचं किंवा प्रयोग करण्यामागचा जो उद्देश होता की एखाद्या एलिमेंटचा ॲटम हा स्टेबल कसा आहे, तर त्याचं कारण काय की चार्जेस जे आहेत ते दोन्ही बॅलन्स आहेत. मला वाटतं मित्रांनो आजचा जो व्हिडिओ होता तुम्हाला समजला असेल, ह्यात काही शंका नसतील. आज आपण कोणकोणत्या भागावरती चर्चा केली एकदा सारांशानं बघूयात. आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करताना काही प्रश्न विचारात घेतले होते की जे मागच्या भागावरती आधारित होते. त्यामध्ये जे प्रश्न होते ते इंटरनल स्ट्रक्चर ॲटमच्या वरती आधारित होते, जे डाल्टन, त्यानंतर थॉम्सन आणि रुदरफोर्ड यांनी एक्सपेरिमेंट केले त्याच्यावरती आधारित आपण प्रश्न पाहिले. त्यानंतर आपण बघितलं बोअर स्टेबल ऑर्बिट ॲटॉमिक मॉडेल. आता ह्या ॲटॉमिक मॉडेलची रचना, त्याचे एनर्जी लेवल्स याच्याविषयी आपण बघितलं. त्यानंतर सोडियमशी रिलेटेड आपण काही माहिती घेतली की सोडियम मेटल जे आहे म्हणजे मीठ घेतलं, जाळावरती टाकलं, पिवळा जाळ येतो, किंवा सोडियम मेटल पाण्यात टाकल्यानंतर ते जळतं, पिवळं ज्योतीनं जळतं, किंवा सोडियम लॅम्प जे आहेत, लाईट जे आहेत त्याचाही प्रकाश पिवळा पडतो. याचं कारण काय ते बघितलं. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बोअर स्टेबल ऑर्बिट ॲटॉमिक जे मॉडेल आहे त्याची रचना, डायग्राम आपण विचारात घेतली. आणि क्वांटम मेकॅनिक्स म्हणजे पुंज अभियांत्रिकी ही जे नवीन फिजिक्समधलं ब्रँच आहे, फारशी ह्या मराठी भाषेतलं नाव पण बऱ्याच जण माहीत नाही क्वांटम मेकॅनिक्सचं, तर त्याच्याही विषयी आपण माहिती घेतली. आणि त्याच्या आधारे जी नवीन संकल्पना आहे ॲटमबद्दलची की जी दोन भागामध्ये विभागलेली आहे, एक म्हणजे न्यूक्लियस आणि दुसरा एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट. न्यूक्लियर पार्टमध्ये असणारे प्रोटॉन त्यांच्याविषयी माहिती आपण पाहिली. त्यानंतर न्यूक्लियसमध्ये असणारे न्यूट्रॉन त्यांच्याही विषयी आपण चर्चा केली. आणि शेवटी एक्स्ट्रा न्यूक्लियर जो पार्ट आहे त्याही विषयी आपण माहिती पाहिली. मित्रांनो, याच्यावरती आधारित काही प्रश्न आहेत, आपण ते पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत. माझे व्हिडिओ तुम्ही पाहतच आहात. व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा, आपल्या मित्रांना भरपूर शेअर करा. जर आपल्यापैकी कोणी चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा की जेणेकरून मी ज्यावेळेला नवीन व्हिडिओ अपलोड करतो त्यावेळेला तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. ठीक आहे, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.